Hello dear students, welcome to my channel. Today we are going to see English workshop of the lesson Baby Pangolins Night Out. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं द बेबी पँगोलिन्स नाईट आउटचं इंग्लिश वर्कशॉपमधला पहिला प्रश्न कोणता आहे तर मेक अदर मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युझिंग अदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द वर्ड्स इन द बॉक्सेस. वी विल गो अँड इटिंग टुडे. अँड इटिंग हे वर्ड्स आपल्याला त्या बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि त्याऐवजी आपल्याला दुसरा वर्ड तिथं लिहायचा आहे. नाव लेटेस्ट सी आन्सर. तर पहा, फर्स्ट आन्सर मी लिहिलंय स्विमिंग. वेगवेगळे वर्ड्स प्रत्येकाला जे वाटेल ते तुम्ही इथं लिहू शकतात. कोणी सायकलिंग लिहू शकतं आणि त्यालाच अनुसरून सेकंड, थर्ड, फोर्थ सेंटेन्स आपल्याला कंप्लीट करायचं राहील. सेकंड पहा, दिस इज हाऊ वी फ्रेंड्स एन्जॉय स्विमिंग. थर्डचा आन्सर दिलेला आहे मी, यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट डीप वॉटर. फोर्थ, लाईफ इज नाव फुल ऑफ हॅपीनेस. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते वर्ड्स चेंज करायचे. After that, question number second, list all the references in the story that tell you that it is night time. Translate the phrases into your mother tongue. तर या स्टोरीमध्ये ती रात्रीची वेळ होती हे सांगणारे जे काही संदर्भ आहेत, म्हणजे जे काही सेंटेन्सेस आहेत ते आपल्याला ह्या आन्सरमध्ये लिहायचे आहेत. फर्स्ट आहे, बेबी वॉज स्टील ड्राउझी आफ्टर अ डेज स्लीप. डेज स्लीप म्हणजे दिवसात तो झोपी गेलेला होता, त्यानंतर तो ड्राउझी फील करत होता. सेकंड आहे, she sensed a bright light passing on and with some sound. Third sentence, when we step out for our nighttime wandering, they flash harsh torch lights to spot us and then shoot us. Fourth sentence, we will return here tomorrow night. We must reach home before the day breaks. आणि आपल्याला अजून काय सांगितलं तर ट्रान्सलेट द फ्रेजेस इन टू युअर मदर टंग. आणि ह्या सेंटेन्सेसमध्ये जे काही फ्रेजेस आलेले आहेत त्यांना आपल्याला आपल्या मदर टंग म्हणजे मातृभाषेत ट्रान्सलेट करायचं होतं, भाषांतरित करायचं होतं. फर्स्ट फ्रेज आहे, ड्राउझी आफ्टर अ डेज स्लीप. दिवसभराच्या झोपेनंतर पेंगुळलेला किंवा गुंगीत असलेला लिहिलं तरीही चालेल. सेकंड आहे, ब्राईट लाईट पासिंग ऑन. पुढे जात असलेला प्रखर प्रकाश, ब्राईट लाईट. थर्ड आहे, नाईट टाईम वॉन्डरिंग म्हणजेच काय, रात्रीची भटकंती. पहा, नेक्स्ट फ्रेज आहे, रिटर्न टुमारो नाईट म्हणजे उद्या रात्री परतू. आफ्टर दॅट फिफ्थ, मस्ट रीच होम बिफोर डे ब्रेक. दिवस उजळण्यापूर्वी घरी पोहोचले पाहिजे. क्वेश्चन नंबर थर्ड, यूज द पंगोलिन्स फॅक्ट शीट टू मेक अ कोलाज गिविंग इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन ऑन पंगोलिन्स. तर पँगोलिन्सची जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला कुठे तर पंगोलिन्स फॅक्ट शीट हे नाव दिलेलं आहे तिथं, आणि त्या पंगोलिन्स विषयी वेगवेगळी इन्फॉर्मेशन, वेगवेगळी माहिती आपल्याला तिथं दिलेली आढळून येते. तर आपल्याला त्या माहितीच्या आधारावर कोलाज तयार करायचं आहे. म्हणजे एखादं छान असं काहीतरी ट्री वगैरे असं शेप बनवा, किंवा क्लाउड्सचा बनवू शकतात किंवा ॲनिमलचाही बनवू शकतात. तर थोडासा वेगळा मोठा आकाराचा शेप बनवून तुम्ही काय करू शकतात तर पँगोलिन्सचं चित्र जरी असेल तरीही चालेल, आणि त्यात तुम्ही अशा पद्धतीची जी काही इन्फॉर्मेशन देण्यात आली ती एका कागदावर, एका चीटवर लिहून वेगवेगळ्या पद्धतीने ती चिपकवायची. त्यालाच कोलाज असं म्हटलं जातं. तर तुम्ही ती छानपैकी तयार कराल. क्वेश्चन नंबर फोर्थ, राईट व्हॉट ममा पँगोलिन टोल्ड हर बेबी अबाउट द फॉलोइंग टॉपिक्स. खालच्या टॉपिक्सवर आधारित त्याची ममा त्याला काय सांगत होती. Pangolins as animal species, their habitat, food, habits, etc. तर आपल्याला फर्स्ट टॉपिकमध्ये काय सांगायचं आहे तर ह्या ॲनिमल स्पेसीविषयी सांगायचं आहे, म्हणजे पँगोलिन्स विषयी सांगायचं आहे. त्यांचं हॅबिटेट म्हणजे त्यांचं वसतिस्थान, त्यांचं राहण्याचं ठिकाण, त्यांचं अन्न, त्यांच्या सवयी यांच्याविषयी आपल्याला थोडी माहिती या टॉपिकमध्ये लिहायची आहे. नाव लेटेस्ट सी आन्सर. तर पहा, आन्सर रीड करते. पेंगोलिन्स आर फाउंड इन एशिया अँड आफ्रिका. इंडियन पेंगोलिन्स अँड चायनीज पेंगोलिन्स आर सीन इन नदर्न पार्ट ऑफ इंडिया. देअर हॅबिटेट इज अ स्नग होल इन द अर्थ नियरली 9 inches wide and more than a meter long. They come out at night for searching their food. They are ant eaters. Termites are their favorite and main food. Pangolins have scales on their body. They use their strong claws and tail to climb up a tree. सेकंड टॉपिक आहे, थ्रिएट्स टू पंगोलिन्स. म्हणजे पंगोलिन्सला कशापासून भीती असते किंवा कशा पद्धतीने त्यांच्यावर संकट येऊ शकते. सम हंटर्स सर्च पँगोलिन्स होल्स ऑर नेस्ट
dig them and kill them for their flesh and sell their scales to earn a lot of money. Their scales are used by people for medicinal use. They shoot them with their guns, and so pangolins' existence is in danger. थर्ड पॉइंट आहे गुड पीपल्स एफर्ट्स टू सेव्ह पँगोलिन्स. चांगल्या लोकांचे जे पँगोलिनला वाचवण्यासाठी जे प्रयत्न आहेत त्याविषयी आपल्याला इथं लिहायचं आहे. सम गुड पीपल नो द पँगोलिन्स इम्पॉर्टन्स इन द फूड चेन्स इन नेचर. They are working hard to make their life safe and help them to grow in numbers. Some organizations like Sahyadri Nisarg Mitra in Maharashtra run awareness campaigns with the help of the Forest Department. They hold meetings in villages and urge people to protect them. They put up posters and hand out pamphlets to make people understand their importance for killing and removing millions of ants and termites. They are trying to stop international smuggling of the scales of pangolins. Question number 5. Say whether the following sentences are true or false. म्हणजे खाली दिलेली वाक्य ही चुकीची आहेत की बरोबर आहेत ते आपल्याला इथं लिहायचं आहे. आन्सर पाहूयात. फर्स्ट सेंटेन्स आहे द पँगोलिन्स होम वॉज अ स्नग होल इन द अर्थ. तर हे सेंटेन्स करेक्ट आहे, बरोबर आहे, कारण त्यांचं होल स्नग म्हणजे उबदार असं होल म्हणजेच त्यांचं घर असतं, म्हणून ट्रू हे त्याचा आन्सर आहे. सेकंड, ममा पँगोलिन्स यूज हर क्लॉज टू ईट अँड्स अँड टर्माइट्स. तर जी ममा पँगोलिन आहे तर क्लॉजचा उपयोग करत होती का अँड्स आणि टर्माइट्स खाण्यासाठी? तर नाही, ती तिचं माउथचा उपयोग करत होती, म्हणून हे सेंटेन्स फॉल्स आहे. सी, बेबी पँगोलिन डिड नॉट लाईक टर्माइट्स. बेबी पँगोलिनला टर्माइट्स आवडले नव्हते, तर हे सेंटेन्स चुकीचं आहे, फॉल्स आहे. डी, ममा पँगोलिन पुल्ड हर लॉंग बॉडी टुगेदर इनटू अ टाईट बॉल. तर ममा पँगोलिनने जेव्हा कशाचा तरी स्मेल म्हणजे कशाचा तरी वास तिला आल्यानंतर, म्हणजे मानवाचा वास आल्यानंतर तिने काय केलं होतं, तिची पूर्ण बॉडी एका बॉलसारखी टाईट केलेली होती. हे सेंटेन्स ट्रू आहे. ई, पेंगोलिन स्केल्स आर मेडिसिनल. हो, ते त्यांचे स्केल्स हे औषधीयुक्त असतात, म्हणून आन्सर ट्रू येणार आहे. एफ, ह्युमन बिंग्स हॅव डिस्ट्रॉईड पेंगोलिन्स हॅबिटेट्स. हे आन्सर याचं सेंटेन्स जे काही दिलेलं आहे की मानवानेच त्यांचे जे काही हॅबिटेट्स आहेत त्यांना नष्ट केलेलं आहे, तर हे करेक्ट आहे, म्हणून याचा आन्सर ट्रू आहे. नेक्स्ट काय म्हटलं, नाव यूज द सेंटेन्सेस इन द पॅसेज टू फ्रेम अ सिमिलर ट्रू ऑर फॉल्स एक्झरसाइज. रिमेंबर यू मस्ट नो द करेक्ट आन्सर युअर सेल्फ. म्हणजे अशाच प्रकारचं ट्रू फॉल्स प्रकारचा जो काही प्रश्न आहे तो तयार करण्याकरता तुम्हाला या पाठातील जी पॅसेजमधली जी काही सेंटेन्सेस आहेत त्यांचा उपयोग करायचा आहे. ॲक्च्युली इथं रायटिंग वगैरे काही नाही आहे. आता आपण वळूयात आपल्या लँग्वेज स्टडीकडे, म्हणजेच ग्रामर पार्टकडे. कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्सेस. She began to devour the termites. Next sentence आहे baby watched mother. Mama smelled something. Next sentence, they flash harsh torch lights. Underline the verbs in the sentences. तर ह्या सेंटेन्सेस मधले आपल्याला व्हर्ब्सला अंडरलाईन करायचं आहे. व्हर्ब्स म्हणजे काय, तर ॲक्शन वर्ड्स, ज्याला आपण क्रियापद असं सुद्धा म्हणतो. आणि मी प्रत्येक सेंटेन्स जे आहे त्याचं व्हर्बला अंडरलाईन केलेलं आहे. आपण ते आता पाहूयात. फर्स्ट सेंटेन्समध्ये आहे बिगॅन टू डिवॉर. सेकंड पहा स्मेल्ड. थर्ड आहे वॉच्ड. आणि फोर्थ सेंटेन्समध्ये कोणतं व्हर्ब येणार, तर फ्लॅश. त्यानंतर काय म्हटलंय पहा, दीज वर्ब्स शो ॲक्शन. हो, तर हे सगळे वर्ब्स आपल्याला काय दाखवत आहेत, ॲक्शन दाखवत आहेत. देअर इज समवन हू डज ऑर डीड द ॲक्शन. आणि तिथे असं कुणीतरी आहे की ज्याने ही ॲक्शन केलेली, ही कृती केलेली. इन ग्रामर, अ वर्ड ऑर फ्रेज दॅट शोज हू ऑर व्हॉट डज डीड द ॲक्शन स्टेटेड बाय द वर्ब इज कॉल्ड सब्जेक्ट. तर इथं आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे, व्याकरणामध्ये अशा प्रकारची जी काही कृती करतोय एखादा व्यक्ती असेल किंवा वस्तूविषयी असेल तर त्यालाच सब्जेक्ट म्हणजे त्या वाक्याचा कर्ता असं म्हटलं जातं. नोट दॅट नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन ऑल्सो बी द सब्जेक्ट इन अ सेंटेन्स. आणि आपण हे लक्षात ठेवायचं आहे की नॉन लिव्हिंग थिंग जरी असली किंवा एखादी वस्तू असली, निर्जीव वस्तू असली, तर ती सुद्धा सब्जेक्टच्या रूपामध्ये आपल्याला सेंटेन्समध्ये मिळते. फॉर एक्झाम्पल, द बॉल हिट द विंडो. हिअर द बॉल इज द सब्जेक्ट. बॉल ही निर्जीव वस्तू आहे, पण ह्या सेंटेन्समध्ये ती सब्जेक्ट आहे. ओके,
तर अशा पद्धतीने निर्जीव वस्तू जरी असली तर तो एक कर्ता असू शकतो. आफ्टर दॅट अ वर्ड ऑर फ्रेज दॅट रेफर्स टू द पर्सन, थिंग एक्सेट्रा affected by the action of the verb is known as object. The word in the colored box in each of the following sentences is the object of that sentence. काय म्हटलंय? एखाद्या क्रियापदाच्या कृतीचा परिणाम वाक्यात उल्लेख केलेल्या एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर होतो, तेव्हा त्या अशा वस्तूला किंवा त्या शब्दाला काय म्हटलं जातं? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म असं म्हणतात. तर कलर बॉक्समध्ये दिलेले जे काही वर्ड्स आहेत, टर्माइट्स, मदर, समथिंग, टॉर्च लाईट्स, हे सगळे काय आहेत तर त्या सेंटेन्सचे ऑब्जेक्ट आहेत, म्हणजेच कर्म आहे. नाव कॅन यू स्पॉट द सब्जेक्ट्स अँड ऑब्जेक्ट्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर काही सेंटेन्सेस खाली दिलेले त्यातील तुम्ही सब्जेक्ट्स कोणकोणते आहेत आणि ऑब्जेक्ट कोणकोणते आहेत ते सांगायचं आहे. आन्सर पाहूयात. आपण जर फर्स्ट सेंटेन्स पाहिलं, दे सर्च फॉर अवर होल्स. दे हे सब्जेक्ट आहे या वाक्याचा. कर्ता जर कोणता आहे तर दे आहे. तर तुम्हाला कर्म ओळखता येत नसेल तर तुम्ही त्या सेंटेन्समध्ये जर व्हॉटने प्रश्न विचारला, म्हणजेच कायने अशा प्रकारे प्रश्न विचारला. फॉर एक्झाम्पल, दे सर्च फॉर अवर होल्स. सर्च हे काय आहे? क्रियापद आहे, तुम्हाला माहिती आहे. तर व्हॉट दे सर्च असं जर आपण प्रश्न विचारला तर ते काय सर्च करतायत? अवर होल्स. हे काय झालं मग? कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट झालंय. आन्सर पाहूयात आपण. तर पहा, सब्जेक्ट आहे दे आणि ऑब्जेक्ट आहे अवर होल्स. सेकंड सेंटेन्स आहे दे किल अस. तर किल हे काय आहे? वर्ब आहे. दे सब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट आहे अस. व्हॉट दे किल अस म्हणजे आम्हाला. म्हणजे अशा पद्धतीने व्हॉटने प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्म हे मिळूनच जातं. म्हणजे त्या सेंटेन्समधलं कर्म कोणतं आहे आपल्याला ते ओळखता येतं. थर्ड सेंटेन्स आहे दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट. स्पेंड हे वर्ब आहे आणि पहा दे इथं सुद्धा देच हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे तर ह्यूज अमाऊंट. फोर्थ सेंटेन्स आहे दे होल्ड मीटिंग्स. दे सब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे तर मीटिंग्स. अशा पद्धतीने तुम्हाला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आणि त्याचबरोबर वर्ब विषयी ह्या लँग्वेज स्टडीमध्ये माहिती मिळाली. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट्ससुद्धा. ओके, थँक्यू.